काँग्रेसचे नेते नाना पटोले बोलतायत थेट प्रक्षेपण। या पद्धतीनं तरुणांना फसवणं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं हे पाप हे लोक करतात आहे। त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आणि गुंडाइझम महाराष्ट्रामध्ये ज्या पातळीवर वाढलेला आहे त्याची यांना काळजी नाही। फक्त आम्ही यांची लोक फोडलीत असं एक आनंद सूर्य आनंद व्यक्त करणं एवढंच सरकारची आज भूमिका आपण पाहतोय। आज आपण पाहतोय की महागाई आभाळाचा पार चालली गेली, त्याची यांना अजिबात काळजी नाही। सगळं अलबेल आहे, अशा पद्धतीनं वागलं जात आहे। सामान्याच्या लोकांना आज त्याच्याकडे 2 टाइमचं खायला आहे की नाही त्याची काळजी करायचं कारण नाही। फक्त 150 रुपयाचं धान्य दर महिन्याला देऊन त्याच्या हातातलं काम हिसकून 80 कोटी लोकांना आम्ही धान्य पुरवतोय, एवढंच असुरी आनंद व्यक्त करण्याचं पाप हे लोक करताना आपण पाहतोय। आणि म्हणून सगळीकडे यांचा धिक्कार होते, निषेध होत आहे, जन आंदोलन होत आहे, आरक्षणाच्या नावाने जन आंदोलन होतात आहे। आणि त्याच्यामध्ये उलट्या केसेस आंदोलन करण्यावर लावायच्या, नॉन बेलेबल ऑफेन्स करायचे। 4 दिवसाच्या पहिल्याची घटना जी पुण्यात झाली, वाघळींवर ज्या पद्धतीनं त्यांच्या गाडीवर शाई फेकली गेली, काचा फोडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात चौधरीजी असतील, त्याच्यात ॲडव्होकेट आसिम सरोदे असेल, पण त्यांच्यावरच उलटे नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केले। तर ह्या राज्यामध्ये तानाशाही आहे की लोकशाही आहे हे कुठेही समजण्याचं कारण नाही।